स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं मराठवाडा किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आतून मऊसूत आणि हिरव्या मटारचा मसालेदार सारणाने भरलेला मटारचा पराठा। हा पराठा चवीला तर भारीच आहे, पण दिसायला देखील एकदम आकर्षक आहे। नाश्ता असो किंवा मग डब्याची रेसिपी, हा मटार पराठा सगळ्यांनाच आवडेल। तर चला मग आपण मराठवाडा किचनमध्ये काहीतरी वेगळं आणि खास बनवूया। मटार पराठा बनवण्यासाठी इथे बघा, सुरुवातीला या पद्धतीनं मी मटारच्या म्हणजे शेंगा सोलून इथं मी मटार घेतलेला आहे। तुमच्याकडे भिजवलेला तुम्ही म्हणजे वापरला तरी चालेल। पण जो आपण हिरव्या शेंगाचा मटार पराठा बनवतो ना, तो खाण्यासाठी अतिशय छान असा मस्त चविष्ट लागतो। इथे बघा, सुरुवातीला आता आपल्याला जो आपला मटार होता तो आपल्याला हलकासा असा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भाजून घेतल्यामुळे अप्रतिम अशी याची चव लागते। नक्की तुम्ही जर मटार पराठा बनवत असाल ना, तर सुरुवातीला भाजून घ्या, तुम्हाला सुद्धा बघा काहीतरी वेगळी चव याची जाणवेल। या पद्धतीनं इथं मी अगदी गॅसच्या कमी फ्लेमवरती हा मटार हवा तसा भाजून घेतलेला आहे। हा भाजून घेतलेला मटार आता थंड होण्यासाठी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही मटार म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेताय, त्यावेळेस गरम असताना बारीक न करून घेता थंड झाल्यानंतरच हा तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे। हा मटार आपण बारीक करून घेतल्यामुळे भरपूर असं मटार म्हणजे पराठ्यामध्ये आपल्याला सारण भरता येतं आणि हवा तसा आपल्याला याला आकार देता येतो। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण हे मिश्रण पातळ होतं। याच पद्धतीनं नुसतं आपल्याला साधा सिंपल मटार यामध्ये फिरून घ्यायचं आहे। आता यासाठी आपल्याला बनवून घ्यायचं आहे एक वाटण। कोणताही चटपटीत पदार्थ तुम्हाला बनवायचा म्हणलं की त्याला हिरव्या मिरचीचं, अद्रक लसणाचं आणि कोथिंबिरीचं वाटण घातल्यानंतर तो पदार्थ दुपटीनं म्हणजे त्याची चव वाढते आणि खाण्यासाठी छान लागतो। आता इथं मी जे म्हणजे हे सगळं साहित्य घेतलं होतं, त्याची जाडसर अशी भरड बनवून घेतलेली आहे। पराठा बनवण्यासाठी जे आपण याची पारी बनवून घेणार आहोत, त्यासाठी इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा पराठ्यामध्ये टाकल्यामुळे अगदी पराठा मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत बनतो। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडंसं म्हणजे 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि आता थोडं पाणी करत आपल्याला म्हणजे हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणजे पूर्णतः मैद्याचा सुद्धा हे सारण म्हणजे बनवून वरची पारी घेऊ शकताय किंवा मग नुसत्या म्हणजे गव्हाच्या पिठाचा सुद्धा बनवून घेऊ शकताय। हे पीठ आपल्याला मळत असताना म्हणजे थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीनं। त्यामुळे तुम्हाला पराठा व्यवस्थित असा लाटता येतो आणि यामध्ये भरपूर असं सारण टाकता येतं। या पद्धतीनं पीठ आपलं मळून झाल्यानंतर परत एकदा मी याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं अगदी हलक्याशा हातानं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। नक्की तुम्ही जर पराठा बनवत असाल ना, तर त्यामध्ये थोडासा मैदा घालून बघा। आता हे पीठ मी साईडला ठेवून दिलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। फोडणीसाठी मी एक कढई घेतली, 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि यामध्ये 1 चमचा जिरं टाकलं। जिरं व्यवस्थित असं तडतडल्यानंतर जे आपण हिरव्या मिरचीचं म्हणजे वाटण बनवून घेतलेलं होतं, ते यामध्ये टाकून घेतलं। यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर साधं सिंपल हिरवी मिरची न टाकता जे मी साहित्य वापरलेलं आहे त्याचं वाटण टाकून घ्या आणि त्यामध्येच लाल मिरची पावडर टाका। चवीनुसार यामध्ये टाकून घेतलं मीठ, पाव चमचा टाकून घेतली कलर असा छान पराठ्याला येण्यासाठी हळद। आता सगळं आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि यामध्येच मिक्सरमध्ये जो आपण बारीक करून घेतलेला मटार होता तो यामध्ये टाकून घेतला। मिक्सरमध्ये जो आपण मटार बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये जर थोडासा तुमचा जाडसर मटार म्हणजे शिल्लक राहिलेला असेल, तो परत एकदा फिरून घ्या किंवा तो शिल्लक राहिलेला मटार साईडला काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हवा तसा पराठा लाटून घेता येईल। आता यामध्येच 1 वाटी मटारसाठी इथं मी 2 वाटी खिसलेला उकडून घेतलेला बटाटा टाकलेला आहे। हे सगळं मिश्रण आता आपल्याला एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित असं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे, कारण याला जास्त काही परतत बसण्याची आवश्यकता नाही, कारण आपण बटाटाही वाफलून घेतलेला आहे आणि जो मटार होता तो सुद्धा आपण हलकासा भाजून घेतलेला आहे। त्यामुळे आपल्याला आता एक 5 मिनिट व्यवस्थित अशी याला एक हलकीशी वाफ द्यायची आहे। नक्की तुम्ही म्हणजे मटार आणि आलूचा मिक्स असा पराठा कधी करून बघा, अप्रतिम अशी याची चव लागते आणि सध्या मटारचा सीझन आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याकडं ओला मटार मिळतो आणि ओला मटार नसेल तर तुम्ही भिजवलेल्या मटारचा सुद्धा म्हणजे पराठा बनवून घेऊ शकताय, त्याचा सुद्धा छान लागतो।
हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी खावा किंवा मग मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकताय। इथं बघा आता आपली पूर्वतयारी होती ती आपण पूर्ण करून घेतलेली आहे। आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी या पद्धतीनं पारी बनवून घेतलेली आहे। पारी ही एकसारखी बनवून घ्यायची, त्यामुळे पराठा हा तुमचा एकसारखा म्हणजे तयार होतो आणि फुगतो सुद्धा छान, दुप्पट असा फुलतो। आता जे मिश्रण होतं आपण ते बनवून घेतलेलं सारण यामध्ये आपल्याला या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीनं पराठा सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकताय। तुम्ही जर नवीन असाल, आणखीन आपल्या मराठवाडा किचनला जर सबस्क्राईब केलेले नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या पद्धतीनं नवनवीन म्हणजे हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या म्हणजे पदार्थाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकताय। आता इथं बघा या पद्धतीनं हलकीशी मी याची पारी बनवून घेतलेली होती आणि त्याला थोडंसं पीठ लावून या पद्धतीनं आपल्याला म्हणजे लाटून घ्यायचा आहे। हा पराठा लाटत असताना अगदी हलक्याशा हातानं लाटून घ्यायचा, कारण त्यामध्ये जे आपण भरपूर असं सारण भरलेलं असतं ते साईडला निघत नाही। जर आपण दाब देऊन म्हणजे हा पराठा लाटून घेतला तर सगळं साईडला हे सारण निघतं। दोन्ही पण साईडला तुम्हाला म्हणजे हा पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा थोडासा जाडसर ठेवायचा, त्यामुळे भरपूर असा फुलून वरती येतो आणि खायला सुद्धा खुसखुशीत लागतो। इथं आपला पराठा सुद्धा लाटून तयार झालेला आहे। आता आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। भाजण्यासाठी इथं मी एक डोशाचा पॅन घेतलेला आहे। तुम्ही लोखंडी तव्यावरती सुद्धा हा पराठा भाजून घेऊ शकताय। आता आपल्याला दोन्ही पण साईडनं इथं तूप लावून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावून घेऊ शकताय, पण तूप लावल्यामुळे नक्कीच तुम्हाला या पराठ्याची काहीतरी नवीन आणि मस्त चटपटीत अशी अप्रतिम चव जाणवेल। इथं बघा आता दोन्ही पण साईडनं खरपूस असा मी तूप लावून हा पराठा भाजून घेणार आहे। हा पराठा बनवायला खूप सोपा आहे। मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर तुम्ही बनवला तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट असा बनवाल। आता दोन्ही पण साईडनं छान असा मऊसूत खरपूस असा आपण पराठा भाजून घेतलेला आहे। तयार झालेला पराठा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। यासोबत फोडणीचं मस्त असं चटपटीत दही आणि सॉस घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशासोबत हा सुद्धा पराठा खाऊ शकताय। नुसता सुद्धा खाण्यासाठी हा पराठा अप्रतिम असा लागतो, कारण यामध्ये आपण मसाले, हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे याची चव छान अशी लागते। तुम्हाला कसा वाटला हा मराठवाडा किचनचा म्हणजे मटार आणि आलूचा पराठा ते मला कमेंट करून सांगा। चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जर आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन।